जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार आपल्या सोबत आहेत। साहेब, आज जालन्यामध्ये कडकडीत बंद पाळला जातोय। सकल वडार समाज, सकल आंबेडकरी समाजाकडून एक निषेध रॅली काढण्यात तुम्ही देखील सहभागी झाले होते, काय सांगा? हे बघा, हे जे परभणीमध्ये जी घटना घडली त्यात लॉचा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी त्याचे मृत्यू पोलीस कोठडीत झाला। म्हणजे पोलीस कोठडीमध्ये त्याला अमानुष मारहाण केल्यामुळे त्याची मृत्यू झाली। त्याच्या निषेधार्थ आंबेडकरी जनता, मातंग समाज आणि वडार समाजाने विराट मोर्चा काढला। या मोर्चात सर्व व्यापारी लोकांनी सहभागी केला आणि बंद ठेवला। त्या व्यापारी लोकांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। आज आम्ही जे निवेदन दिलं त्यात असं आहे की ते अधिकारी जे असेल त्याला सस्पेंड करून किंवा सक्तीच्या रजेवर पाठवून काही होत नाही। त्या लोकांवर 302 ची धारा लावली पाहिजे, एक मागणी। दुसरी मागणी अशी आहे की जे सोमनाथ सूर्यवंशी आहे त्यांच्या परिवारातल्या एखाद्या माणसाला सरकारी नोकरी दिली पाहिजे, अशी 2 मागण्या मी दिलेली। साहेब, एकीकडे पाहिलं आपण राज्यामध्ये परभणी प्रकरण गाजतंय, बीड प्रकरण गाजतंय, मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे पण खाते वाटप झालेलं नाही। कॅबिनेट मंत्री यांनी शपथ घेतली असली तरी गृहमंत्री कोणी महाराष्ट्रात हेच अजून माहिती नाही। त्याबद्दल मी काय बोलू शकतो? हे बघा, आता हे ईव्हीएम सरकार आलेली आहे आणि ते ईव्हीएम सरकारला मी आता काही बोलू शकत नाही। पण आता ठीक आहे, इफ्तिदा इश्क में रोता है क्या, आगे आगे देख होता है क्या। साहेब, काँग्रेसकडनं राहुल गांधी जे खासदार त्यांच्याकडनं 2 खासदारांना भाजपचा धक्काबुक्की झाली, ते एक प्रकरण गाजतंय, याकडे कसं प्रकारे बघताय? कसं धक्काबुक्की करणार हो? राहुल गांधी संसदमध्ये जेव्हा जातात तिथे फुल सिक्युरिटी असतात, प्रत्येकाला सिक्युरिटी असतात, धक्काबुक्की कसे करणार? धक्काबुक्की म्हणजे बघा, त्यांनी राहुल गांधी जी भूमिका स्पष्ट केली त्याच्या विरोधात देशात प्रतिसाद पडतोय म्हणून ह्या लोकांनी स्टंट केला आणि त्या स्टंटला काही इम्पॉर्टंट नसतं। एखादा माणसं मी पडलो तर राहुल गांधी असा नाही असतं। स्वतःची म्हणजे कॅपॅसिटी काय आणि कसा बोलतात हे मला कळत नाही। साहेब, शेवटचा प्रश्न लाडक्या बहीण योजनेचा। लाडक्या बहीण योजनेअंतर्गत राज्यातल्या महिलांना पैसे भेटले, पण त्या बहिणीच्या अंगणवाडी सेविकांनी अर्ज भरून घेतले, त्यांना 50 रुपये सरकार देणार होतं, ते अद्याप दिलेले नाही। त्यांच्यावर अन्याय होतोय का? त्या पण लाडक्या बहिणीचे। आता बघा, सरकार तर प्रत्येकावर अन्याय सुरू करणार आहे। ज्या लाडकी बहिणाचं मदत घेऊन हे सरकार सत्तेवर आली त्यामुळे त्यांनी बोलले होते की अंगण सेविका असेल त्यांना 50 रुपये मी फॉर्म भरायला देणार, त्यांचे पैसे दिले नाही। आता त्यांनी जे क्रायटेरिया केलेले आहेत ते 4-5 त्यात पण म्हणजे 2,30,00,000 महिला महाराष्ट्रात त्याचे लाभार्थी होते। जर या क्रायटेरिया ठेवला तर मला वाटतं की 10-15 लाख पेक्षा जास्त लोक यात बसत नाही। आणि पुढे बघा ना, मी तेच म्हणतो, इफ्तिदा इश्क में रोता है क्या, आगे आगे देखो होता है क्या, माहित पडेल ना। जिल्हा परिषद, नगरपालिका लाडकी बहीण कोणाचं काम करणार माहित पडेल। सर्वांना अंगणवाडीची बाया कोणाला मदत करे माहित पडेल। कारण सरकार, मी परवा एक मोठ्या पोलीस अधिकारी सोबत बसलो होतो, त्यांनी हे सांगितले की आमचा पगार पण निघत नाही, अशी अवस्था आहे। आता सरकार कसं चालवत बघू। हे होते जालन्याचे माजी काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल। खरं तर लाडक्या बहिणींना पैसे दिल्यानंतर सरकारमधील काही कर्मचाऱ्यांचे पगार होत नाही, अशा प्रकारचा दावा देखील कैलास गोरंट्याल यांनी केलेला आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।